नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईलमध्ये. मित्रांनो, नवीन ॲड आलेली आहे. आदिवासी विभाग भरती 2026 आणि पदाचे नाव आहे चौकीदार. एकूण 416 पदांसाठी भरती होणार आहे आणि त्यासाठी आपण सराव पेपर हे सुरू करणार आहे. आत्ताच झालेल्या बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी पण सराव पेपर चॅनलवर टाकले होते आणि त्यातील बरेच प्रश्न हे परीक्षेमध्ये डायरेक्ट पाहायला मिळाले. जसे की लिपिकची असेल, लिपिकचे 10 पैकी 7 प्रश्न हे आपल्या 21 व्हिडिओमधून आलेले आहेत. 21 सराव पेपर टाकलेले आहेत चॅनलवर आणि त्यापैकी 7 क्वेश्चन हे आपल्या व्हिडिओमधून आलेले आहेत. तसेच शिपाईचा पहिला पेपर असेल, त्यामधून पण 14 ते 15 प्रश्न हे आपल्या व्हिडिओमधून डायरेक्ट आलेले आहेत. शिपाईचा दुसरा पेपर, त्यामध्ये पण 8 ते 10च्या जवळपास प्रश्न हे आलेले आहेत. त्यामुळे असेच महत्त्वाचे प्रश्न आपण या सराव पेपरमध्ये पण पाहणार आहे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण या सराव पेपरमधून करणार आहे. त्यामुळे चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या. येणाऱ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर सुरू करूया आजच्या पहिल्या सराव पेपरला. पहिला प्रश्न आहे, आदिवासींच्या कल्याणाच्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी समाज कल्याण विभागाअंतर्गत आदिवासी विकास संचालनालयाची स्थापना कधी करण्यात आली? 1972, 1976, 1980, 1983. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1976. पुढचा प्रश्न आहे, आदिवासी विकास आयुक्तालय कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? 1971, 1976, 1982, 1983. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1976. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस, नरहरी झिरवळ, डॉक्टर अशोक उईके, चंद्रशेखर बावनकुळे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर अशोक उईके. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कोणत्या अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींच्या प्रशासनाशी संबंधित तरतूद केली आहे? 1, 2, 3, 4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनुसूची 4. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ महाराष्ट्रात कुठे आहे? नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नागपूर. पुढचा प्रश्न आहे, हतनूर धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, जळगाव, धुळे, नाशिक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जळगाव. पुढचा प्रश्न आहे, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3, 1526. पुढचा प्रश्न आहे, गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमरावती. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली होती? 1873, 1853, 1848, 1850. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1873. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, बुलढाणा, ठाणे, नागपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बुलढाणा. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेशच्या सीमेला लागून नाही?
जळगाव, नागपूर, वर्धा, बुलढाणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्धा. वर्धा जिल्ह्याची सीमा मध्य प्रदेशला लागून नाही. मध्य प्रदेशला महाराष्ट्राच्या एकूण 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 छत्रपती शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती? 1956, 1950, 1962, 1960. तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली होती 1956. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, हिमालय पर्वतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? अन्नपूर्णा, माउंट एव्हरेस्ट, K2, कंचनजंगा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माउंट एव्हरेस्ट. पुढचा प्रश्न आहे, छोटा नागपूर पठार खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, तेलंगणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 झारखंड. पुढचा प्रश्न आहे, केरळ या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? कोची, तिरुवनंतपुरम, कोझिकोड, वायनाड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिरुवनंतपुरम. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींचे पद रिक्त झाल्यास किती कालावधीत रिक्त पद भरणे आवश्यक आहे? 6 महिने, 3 महिने, 12 महिने, 2 महिने. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 महिने. पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या सम्राट अशोककालीन सिंहस्तंभामध्ये एकूण किती सिंह आहेत? 3, 4, 2, 1. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 सिंह. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2025-26 कोणत्या टीमने जिंकली आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल. तर रणजी ट्रॉफी 2025-26 जिंकली आहे जम्मू काश्मीरने. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पाक योंग विमानतळाचे नाव बदलून त्रिलोचन पोखरेल असे करण्यात आले आहे. हे विमानतळ कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, आसाम, सिक्कीम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेचा सदस्य देश नाही? भारत, ब्राझील, रशिया, इंडोनेशिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंडोनेशिया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात समान नागरी कायदा या संबंधित कलम कोणते आहे? कलम 40, कलम 44, कलम 50, कलम 51. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 44. पुढचा प्रश्न आहे, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात पास झाला? लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड हॅस्टिंग, जॉन शोर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वॉरेन हॅस्टिंग. पुढचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था कुठे आहे? पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, गौतम बुद्धांचे नाव काय होते? सिद्धार्थ, अशोक, भगवान, वर्धमान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिद्धार्थ.
तर हे होते आजच्या सराव पेपरचे एकूण 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.